मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, काल जशी आपण व्हिडिओमध्ये अपेक्षा केली होती की इराण आणि इस्रायल यांच्या युद्धामुळे उद्या आपलं मार्केट पडेल, तर आज आपलं मार्केट हे मायनस झालेलं आहे. सकाळी जास्त मार्केट पडलं होतं, पण नंतर थोडंसं कव्हर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण सकाळी पोर्टफोलिओ खूपच मायनस झाला होता, पण नंतर बऱ्याच अंशी म्हणजे 50-60% हा कव्हर झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आज माझा पोर्टफोलिओ मायनसच होता आणि सगळ्याचाच मायनस असेल. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती टक्के मायनस होतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आज तुम्ही बघा, BSE सेन्सेक्स हा 845 1.14% मायनस, निफ्टी 50 246 1.10%, निफ्टी बँक 791 1.63% आणि निफ्टी मिड कॅप 100 786 1.57% मायनस झालेला आपल्याला पाहायला मिळते. पडणारे स्टॉक एकदम सगळ्यात जास्त पडणारे स्टॉक होते. इथं तुम्ही बघू शकता 1874. तर फक्त वाढणारेमध्ये 381 शेअर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज इथं बघा, BSE सेन्सेक्स जो आहे 73,399 वर बंद झाला. तो ओपन झाला होता 73,315 वर आणि थोडासा वाढून बंद झालेला आहे. तुम्ही इथं बघू शकता, ही जी एक पॉईंट दिसतो तो त्याचं क्लोजिंग आहे. म्हणजे वर तो वाढला होता, पण पुन्हा तो खाली येऊन बंद झालेला आहे. लोअर साईडला तो बंद झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय सेन्सेक्स. त्याच्यानंतर निफ्टी 50चंही तसंच आपल्याला पाहायला मिळतंय. 22,272 वर तो क्लोज झालेला आहे. ओपन प्राईस होती 22,339. त्याच्याही खाली येऊन तो बंद झालेला आहे. इथं तुम्ही हा डॉट बघा, तो एकदम लोअर साईडला येऊन तो बंद झालेला आपल्याला पाहायला मिळते. तो हाय गेला होता 22,427 पर्यंत, पण खालच्या साईडला येऊन तोही बंद झालेला आहे. इथं तुम्ही तो बघू शकता. पण निफ्टी मिड कॅप 100 याच्यामध्ये तसंच झालेलं आपल्याला इथं दिसत नाही. 49,281 वर बंद झालेला आहे. ओपन प्राईस आहे 49,105. म्हणजे जिथं तो ओपन झाला होता त्याच्यापेक्षा वर जाऊन तो बंद झालेला आहे. हा पॉईंट तुम्ही इथं बघू शकता. बराच वर तो जाऊन बंद झालेला आहे. इथंही तुम्हाला ते लक्षात येईल. म्हणजेच काय की निफ्टी मिड कॅप 100 म्हणजे मिड कॅप स्टॉकमध्ये बाईंग आपल्याला दिसून येते. म्हणजे मिड कॅप स्टॉकमध्ये बरीच बाईंग झालेली आपल्याला ह्याच्यावरून लक्षात येते. तर स्मॉल कॅपमध्ये काय झालं तर तेही बघू. हे स्मॉल कॅप आहे, स्मॉल कॅप 100 तुम्ही बघू शकता. 16,211 वर बंद झालेला आपल्याला पाहायला मिळते. आणि खाली जर आपण पाहिलं तर आपल्याला त्याची ओपन प्राईज इथं आहे 16,131 आणि तो वर जाऊन बंद झालेला आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बाईंग आलेली दिसत आहे. म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये खरेदी झालेली या चार्टवरून दिसत आहे. तर मी काय खरेदी केलं हे बघा. मी कॅम्पस घेतलेला आहे 230.50 ला. इंडिगो पॉईंट घेतलेला आहे 1320 ला. त्याच्यानंतर क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक घेतलेली आहे 1464 ला. आणि होम फर्स्ट फायनान्स घेतलेला आहे 860 रुपयाला. तर हे 4 शेअर मी आज खरेदी केलेले आहेत. आणि ज्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करायची त्यांनी अशा पडझडीमध्ये हळूहळू थोडी गुंतवणूक केली तरच भविष्यामध्ये पैसा बनवू शकतो. त्यामुळं मी एकदम खरेदी केले नाही. काही शेअर्स उद्या जर पडलं, परवा पडलं, कारण हे अजून युद्ध काय आजच एकच दिवस होता असं नाही, तर काही दिवसानंतर पुन्हा जर मार्केट पडलं तर पुन्हा अशी खरेदी थोडी आपण करायची असते. आज शेअर बाजार किती मायनस झाला इथं बघू शकता तुम्ही. 5 लाख कोटी हे मायनस झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी घसरण झाली होती आणि आजही झालेली आहे. तुम्ही हे बघू शकता. शेअर बाजार आज जागतिक पातळीवरील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार सोमवारी 15 एप्रिल रोजी सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 845 पर्यंत घसरला, तर निफ्टी 1% अधिक घसरला आणि 22,300च्या खाली गेला. त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदाराचे सुमारे 5 लाख कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. चला आज कंपन्या बघूया. आज मी 3 कंपन्या सांगणार आहे आणि ज्या मी घेतल्या त्याच्यातल्याच ह्या 3 कंपन्या सांगणार आहे. आणि तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत. का घेतल्या हेही तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर होम फायनान्सची कंपनी
897वर ट्रेड करत आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर 0.18%च फक्त आज ती मायनस झालेली आहे. आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर 7,900 करोडचं मार्केट कॅप. स्टॉकचा पी 27 आहे, म्हणजे कमी आहे पी. ROC 10, ROE 13, फेस व्हॅल्यू 2. फायनान्स कंपन्याचे ROC ROE सोडून द्यायला पाहिजेत. आणि इथं बघा EPS वाढलेले आहेत आणि पी तो मीडियन पीच्या खाली असलेला आपल्याला हा मीडियन पी आहे. मीडियन पी जर पाहिला तर 35.7 आहे आणि मीडियन पीच्या खाली आपल्याला इथं पी एकदम जमिनीवर दिसत आहे. आणि ह्यामुळे मी शेअर खरेदी केला, कारण हे अंडर व्हॅल्यू शेअर नंतर आपल्याला जास्त पैसा बनवून देऊ शकतात, म्हणून हा शेअर मी खरेदी केलेला आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आपण बऱ्याच वेळेस हे पाहिलेलं आहे, तरी पण बघू. रेव्हेन्यू आहे 1 करोडचे रेव्हेन्यू 1052 करोड. नेट प्रॉफिट मायनस होतं, नंतर 3 करोड, आता 286 करोड. म्हणजे जवळपास 100 पट प्रॉफिट कंपनीनं वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. स्टॉक प्राईस CAGR 3 वर्षाचा 24 आहे, चालू वर्षाचा 25 आहे. आणि आपल्याला इथं 25-30 पेक्षाही जास्त CAGR मिळू शकतो, कारण प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त CAGR मिळू शकतो. रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व 1,929 करोडचं रिझर्व आहे. आणि कर्ज जर पाहिलं तर 6,000 करोडचं आहे. फायनान्स क्षेत्रातली कंपनी असल्यामुळे हे सोडून द्यायचं आहे. इथं बघा कोविडपासूनचं जवळपास मी दाखवत आहे तुम्हाला. हा कोविडचा इथं ड्रॉप आहे. त्याच्यानंतर मी दाखवत आहे हा सपोर्ट घेतला, हा सपोर्ट घेतला. त्याच्यानंतर वर गेल्यानंतर पुन्हा हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टचं काम करत आहे. आणि आता कंपनी 887वर ट्रेड करत आहे. भविष्यामध्ये उद्या परवा पुढच्या आठवड्यात मार्केट पडून जर तो 800च्या जवळ आला तर ही संधी तुम्ही सोडायला नाही पाहिजे, जर भविष्यामध्ये पैसे बनवायचे असतील तर. वरून कंपनी जवळपास आपल्याला 18-19% डिस्काउंटवर मिळत आहे. इथून पाहिलं तर आपल्याला 18-19% डिस्काउंट आहे, म्हणजे आपल्या नियमामध्ये बसणारी कंपनी आहे, चांगली ग्रोथ आहे आणि भविष्यामध्ये पैसे बनवू शकते. पुढची कंपनी आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक. फायनान्स क्षेत्रातलीच ही कंपनी आहे. 1470वर ट्रेड करत आहे आणि 0.07% एवढीच फक्त मायनस झाली आज. मार्केट कॅप जर पाहिलं तर 23,000 करोडचं मार्केट कॅप आहे. 17चा पी आहे, म्हणजे इतका कमी पी आहे. आणि ROC 12, ROE 17.8 आणि फेस व्हॅल्यू 10, म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. इथंही तेच आहे. EPS वाढलेत. अंडर व्हॅल्यू कंपन्या अशा पडझडीमध्ये जर खरेदी केल्या, मिडियम पीच्या खाली एकदम जमिनीवर पी आपल्याला मिळत आहे, तर भविष्यामध्ये आपल्याला चांगला पैसा ह्या कंपन्या बनवून देऊ शकतात. रेव्हेन्यू बघा 62 करोडचे रेव्हेन्यू. 2012ला 62 करोडचे रेव्हेन्यू 4,775 करोडपर्यंत आलेले आहेत. नेट प्रॉफिट -3 करोड, तर आता आलेला आहे 1,345 करोडपर्यंत. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळे भविष्यातही आपल्याला CAGR चांगले मिळूनच भेटतील. 5 वर्षाचे 23% आहे, 3 वर्षाचे 37 आणि चालू वर्षामध्ये 54% आहे. म्हणजे ही कंपनी आपल्याला आपला पैसा जो आहे तो 26चा CAGR मिळाला तर 10 वर्षात 10 पट पैसे बनतात. ही त्याच्याही पेक्षा आपला पैसा पुढं बनवू शकते. रिझर्व पाहिलं तर रिझर्व आहे 5,639 करोडचं, इथं बघू शकता. आणि कर्ज आहे 17,000 करोडचं. फायनान्स क्षेत्रातली कंपनी आहे, हे सोडून द्यायला पाहिजे. चार्ट बघा. चार्ट ही कंपनी खाली यायला तयार नाही. मी परवा एकदा सांगितलं होतं की हा सपोर्ट इथं घ्यायला पाहिजे होता तिनं, पण तिथूनच वर गेली आणि ह्या रेषेला ब्रेकआउट देऊन ती वर गेली होती, पण पुन्हा सस्टेन केलं नाही, खाली आली. पण आता पुन्हा ती इथं येत नाही. आजही पडली नाही. बऱ्याच कंपन्या बऱ्याच पडल्या, पण ही पडली नाही आणि कदाचित ती पुन्हा ब्रेकआउट देऊन वर जाईल, कारण ह्या रेंजमध्ये चालणारी कंपनी नंतर तिची रेंज बदलून ह्या रेंजमध्ये चालू शकते. तर ह्या कंपनीवरही तुम्ही लक्ष द्या. हा चार्टही बघा त्याच कंपनीचा आहे. वारंवार तिनं हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्ट काम केलेला आहे, कारण हा यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिलेला आहे. त्याच्यानंतर हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्ट घेतला, ह्या यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिला. आता पुन्हा हे 2 सपोर्ट तिनं इथं घेतलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि कंपनी 1470वर सध्या चालू आहे. जर ती खाली आली आणि 1250च्या आसपास 1260च्या आसपास जर आली तर कंपनी गुंतवणुकीसाठी एकदम चांगली आहे.
पण तिथपर्यंत येईलच असं वाटत नाही. ज्यांच्याकडे ही कंपनी नाही ना, ते आताही थोडी थोडी गुंतवणूक करून खाली आली तर खाली गुंतवणूक करू शकतात, वर गेली तर वरही गुंतवणूक करू शकतात. तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्या. पुढची कंपनी इंडिगो पेंट. इथं तुम्ही बघू शकता इंडिगो पेंट ही कंपनी 1330 वर ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. 1.36% मायनस झालेली आहे आणि हिचं मार्केट कॅप 6000 करोडचं मार्केट कॅप आहे. 44चा पी आहे, 21.6चा ROCE, ROE 18 आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकते. हिचे EPS आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात, कंटिन्यू वर गेलेले आहेत आणि मिडियन पीच्या खाली, इथं मिडियन पीच्या खाली एकदम जमिनीवर आपल्याला हिचा पी पाहायला मिळत आहे. तर ह्या कंपन्या भविष्यामध्ये पैसा बनवून देतील म्हणून मी ह्या कंपन्या खरेदी केलेल्या आहेत आणि ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सेल्स पाहिले तर 2012 पासूनचे 38 करोडचे सेल्स 1214 करोडपर्यंत आलेत. 3 क्वार्टरचे आहेत ते. आणि नेट प्रॉफिट 1 करोडचं मध्ये मायनस झालेलं आहे आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याच्यानंतर 144 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. म्हणजे नेट प्रॉफिट आणि सेल्स दोन्हीही हे चांगले आहेत. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे. भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षा आपल्याला इकडं स्टॉक प्राईस CAGR जास्त मिळायला पाहिजे. 3 वर्षाचा -17 आहे, म्हणजे कंपनी चाललेली नाही ह्यावरून दिसतंय. चालू वर्षामध्ये +24 आहे, तर चालू वर्षामध्ये कंपनी 24% चाललेली आहे, एवढं ह्याच्यावरून लक्षात येते. तर कंपनी चांगली आहे, तुम्ही यावर अभ्यास करू शकता. रिझर्व जर पाहिलं तर 773 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त 14 करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट बघा, चार्ट जर बघितला तर 1000च्या थोडीशी खाली कंपनी आली होती इथं. त्यावेळेस गुंतवणुकीची संधी होती, पण ज्यांनी केली नसेल ते आताही गुंतवणूक करू शकतात. कंपनी जर वरून जर पाहिलं तर कंपनी बाय 1 गेट 1 फ्री मिळत आहे. 2800 पर्यंत गेलेला शेअर आज 1325ला मिळत आहे. कंपनी चांगली आहे, भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते. हा चार्टही तुम्ही बघा, आजही कंपनी जास्त पडलेली आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. आणि उद्या पुढच्या आठवड्यामध्ये कधी मार्केट पडून जर ती खाली 1200 इथं 1200 पर्यंत आली किंवा त्याच्या खाली आली तर अजूनही गुंतवणूक करू शकतात. कंपनी भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते असं तिच्या एकंदरीत अंकावरून दिसत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. मार्केट जरी पडलं तरीही घाबरू नका. असेल तर छोटी छोटी गुंतवणूक चालू ठेवा, म्हणजे भविष्यामध्ये चांगला पैसा बनू शकतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.